विधान परिषदेला काँग्रेस मुस्लिम चेहऱ्याला संधी देणार, काँग्रेसकडून नसीम खान यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। विधानसभेत 170 ते 175 जागा जिंकून सरकार स्थापन करू, काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंचं विधान, लोकसभेत मिळालेल्या यशानंतर व्यक्त केला विश्वास। पुणे नाशिक पूर्णपणे ड्रगच्या विळख्यात, पुणे ड्रग केंद्र होताना दिसतंय, खासदार संजय राऊतांचा सरकारला टोला। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर शहरामध्ये आतापर्यंत 188 पब आणि बारवर कारवाई, पुणे शहरात एकूण 800 पेक्षा अधिक पब आणि बार असल्याची माहिती। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 2 पोलीस निरीक्षक निलंबित, पोलीस निरीक्षक बी बोबडे आणि अनंत पाटलांचं निलंबन, पुण्याच्या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई। खेड शहरामध्ये आचारसंहिता सुरू असताना राजकीय बॅनरबाजी, मुंबई गोवा महामार्गावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे बॅनर, रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं केली कारवाई। नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी 4 राज्यांतून 24 जणांना अटक, बिहारमधून 13, झारखंडमधून 5 तर गुजरातमधून 5 जणांना केली अटक। उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान, अनेक हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या विजय पलांडेंची कोर्टात याचिका। लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार जाणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा पवारांचा प्रयत्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची रविवारी रात्री दिल्लीत गुप्त भेट, विधानसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात झाली चर्चा, एकनाथ शिंदे यांनी जास्त जागांची मागणी केल्याची माहिती। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात, उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत भरता येणार। भारतापाठोपाठ अफगाणिस्तानची देखील सेमीफायनलमध्ये धडक, अतितटीच्या लढतीमध्ये अफगाणिस्तानची बांगलादेशवर मात। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात नाराजी, पिंपरी आणि भोसरीमध्ये मशाल चिन्ह हवं, कार्यकर्त्यांची मागणी। राम मंदिराच्या गळतीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल, बांधकाम अर्धवट असताना उद्घाटन केल्याचा लगावला टोला। माथाडी नेते नरेंद्र पाटलांना विधान परिषदेवरती घ्या, माथाडी कामगारांच्या आग्रही मागणी, कामगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट। पीक विमा भरताना गावात नावात बदल असल्यास दुरुस्ती करा, धाराशिव कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन, 15 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत। मनोज जरांगे पाटलांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ, गॅलेक्सी रुग्णालयाच्या बाहेर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त, मनोज जरांगे पाटलांना आज डिस्चार्ज मिळणार। अरविंद केजरीवालांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर आज सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालय देणार जामिनासंदर्भात महत्त्वाचा निकाल। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल, डॉक्टरला काळं फासल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल, झुंजार छावा संघटनेच्या अध्यक्षांनी डॉक्टरला काल फासलं होतं काळ। करार संपला मात्र भाडेकरू जागा सोडत नसल्यानं 76 वर्ष घरमालकांचं आंदोलन, घरमालकांनी रात्रभर पावसात बसून केलं आंदोलन। अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर पेरण्या, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 80 मिलीमीटर पाऊस, 6,81,000 हेक्टरवरील पेरण्या प्रस्तावित। पुण्यातील पबवर आता थेट जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पबवर नजर ठेवण्यासाठी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करणार। पुण्याच्या कसबा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक, सोशल मीडियावर प्रचाराला केली सुरुवात। पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची अंदाजसक्ती नको, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मुंबई महापालिकेला साकडं, प्रशासन काय निर्णय घेणार याकडे मात्र अद्यापही लक्षच। मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले, फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरामध्ये 40% मोठी वाढ। मुंबईत दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम, पावसानं विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज ठरला खोल। कंगनाची महाराष्ट्र सदनातील भेट वादाच्या भोवऱ्यात, कंगना रनौतनं सीएम स्वीट रूमची मागणी केल्याची चर्चा। यूपीएससी परीक्षेवर राहणार एआयची नजर, फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीच्या द्वारे केली जाणार देखरेख।
अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. श्रीरामपूरमधील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.